लाखो साधू संतांच्या पदस्पर्शानं पावन झालेली चंद्रभागा आज पूर्णपणे कोरडी पडायला लागली आहे। शासनाच्या दुर्लक्षामुळं, वाळू तस्करांच्या चुकीमुळं त्यांना वाळू उपसा करण्यासाठी त्यांनी खालचा जो बंधारा आहे त्या बंधाऱ्याची दरवाजे काढून फेकल्यामुळं चंद्रभागेच्या पात्रामध्ये आता घोटभर पाणी राहिलेलं आहे आणि ते पाणी पूर्ण घाण आहे। त्या पाण्यामध्ये आळ्या, जंतू, अनेक रोगराई पसरणारे जंतू ह्यात निर्माण झाले आहेत आणि ह्या चंद्रभागेच्या पात्रामध्ये स्नान केल्यानंतर भाविकाचं आता अंग खाजा लागले आणि भाविकांनी या चंद्रभागेच्या पात्रामध्ये जर स्नान केली तर भाविकाच्या अंगावर एक मोठमोठे किडे बसले जातात व ते किडे चावल्यानंतर कुठल्या तर नवीन रोगाला आमंत्रण मिळण्याची शक्यता आहे। शासनानं लवकरात लवकर ही चंद्रभागाची कोरडी दिसतेय त्या चंद्रभागेमध्ये लवकरात लवकर ही जी माघवारी आहे, माघवारीला येणाऱ्या भाविकांच्या सेवेसाठी ह्या चंद्रभागेच्या पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी सोडावं, तरच ह्या चंद्रभागेच्या भाविकांचं चंद्रभागा स्नान भाग्यवान होईल। आणि लवकरात लवकर ह्या आमच्या मागणीकडे फक्त शासनाच्या चुकीमुळं तो खालचा बंधारा न अडवल्यामुळं आज येणाऱ्या भाविकाला ह्या गटरासारख्या पाण्यामध्ये स्नान करावं लागते। प्रथम मी शासनाचा निषेध करतो आणि लवकरात लवकर ह्या चंद्रभागेच्या पात्रामध्ये माघवारीसाठी शासनानं पाणी नाही सोडलं, हे घाण पाणी नाही बदललं तर आम्हाला ऐन वारीच्या दिवशी तीव्र आंदोलन करावं लागेल। जय हिंद, जय वाल्मिकी, जय राघोजी।